बिद्री तालुका कागल येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या नूतन संचालकपदी राहुलदादा बजरंग देसाई आणि क्रांती उर्फ अरुंधती संदीप पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक माननीय BS पाटील साहेब, कोषाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीण लता बळवंत पाटील, उपाध्यक्षा कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, माजी उपसरपंच चंद्रे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। मैत्री ही अशी निरागस गोष्ट आहे ना की ती एकदा झाली की ती कशाचा भेदभाव करत नाही। एखाद्यासोबत केलेली मैत्री जर कायमस्वरूपी टिकवली तर त्या व्यक्तीने खूप काही कमावले असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही। सन नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या विषयात हात घालते, नात्यांचे महत्त्व कथेच्या माध्यमातून पटवून देते आणि आता मैत्री हा विषय घेऊन ही वाहिनी नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेली आहे। मैत्री श्रीमंतीचा नाही तर मनाचा मोठेपणा बघते, हे वाक्य पटवून देण्यासाठी 11 डिसेंबरपासून तुझी माझी जमली जोडी ही नवीन मालिका सन मराठीवर येत आहे। दोन अनोळखी व्यक्ती, त्यांच्यात झालेली मैत्री, मैत्रीच्या नात्यामुळे त्या दोघांमध्ये झालेले विचारांचे आदान प्रदान आणि मैत्रीमुळेच फुलणारं त्यांचं प्रेम, अशी या मालिकेची गोड गोष्ट आहे। अभिनेत्री अस्मिता देशमुख आणि अभिनेता संचित चौधरी ही नवीन जोडी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत। ही नवीन जोडी, त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी खात्री वाटते। नुकतेच या मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहेत आणि मालिकेचे प्रोमो पाहून प्रेक्षकांनी त्यांची या मालिकेप्रती आतुरता देखील दाखवली आहे। खलनायिका आणि खलनायक यांच्याशिवाय दोन व्यक्तींचे प्रेम किंवा मालिकेची कथा पुढे कशी सरकणार ना। कथेमध्ये ट्विस्ट तर हवाच। तर तुझी माझी जमली जोडीमध्ये अभिनेत्री स्नेहलता वसईकर खलनायिकेची भूमिका साकारणार आहे। यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत स्नेहलता वसईकर यांना पाहणं रंजक ठरणार आहे। तर नक्की पहा तुझी माझी जमली जोडी येत्या 11 डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त सन मराठी वाहिनीवर। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। नमस्कार, माझं नाव संचित चौधरी। तर लवकरच तुमच्यासमोर सन मराठीवर एक नवीन मालिका घेऊन येतोय, तुझी माझी जमली जोडी। त्यामध्ये देवांश जहागीरदार नावाचा कॅरेक्टर प्ले करतोय मी। फारच श्रीमंत घरातला असा एक मुलगा आहे। वडलो पारधी असा एक छान बिझनेस आला आहे आणि तो आता सांभाळतोय। त्याच्या घरी त्याची एक आत्या आहे आणि एक आई आहे आणि वडील, 2 भाऊ-भावंड पण आहेत। पण आत्या आणि आईबद्दल स्पेसिफिकली सांगतोय कारण त्याची आत्या जी आहे त्याच्या आत्यामुळे तो बिझनेस करायला शिकला आहे। जो काय त्याने बिझनेस मोठा केला तो त्याच्या आत्यामुळे केला आहे आणि त्याच्या घरी आई आहे, खरी आहे त्याची, जिने त्याला चांगला माणूस व्हायला शिकवलं आहे, एक चांगले संस्कार त्याच्यावर घडवले। सो या दोन अशा, आणि तो त्याच्या आत्याला आई म्हणून हाक मारतो, आईला जानू म्हणून, असं सगळं त्याचं घरचं आहे। आणि इतक्या श्रीमंत अशा मुलाला इतके सगळं प्रिव्हिलेज असून सुद्धा तो त्याच्यावर कुठलंच बॅगेज नाही आहे, तो फारच ग्राउंडेड आहे, अजिबात त्याचं कोणाला असं डिस्क्रिमिनेट करत नाही, तो त्याच्या स्टाफला फॅमिलीसारखं ट्रीट करतो, अशा सगळ्या स्वभावाचा बेसिकली कलियुगातला राम असा हा देवांश जहागीरदार नावाचा कॅरेक्टर। आणि आमची दुसरी हिरोईन जिचं नाव आहे सई, तिला तो अनफॉर्च्युनेटली भेटतो। सई अशी मुलगी आहे जी सामान्य घरातला बिलॉंग करते पण हार्डवर्किंग आहे, फारच आपल्या इंडिपेंडंट आहे, आपल्या फॅमिलीवर खूप प्रेम करणारी, अशा मुलीला तो भेटतो। आणि देवांच्या आयुष्यात कोणी मित्रमैत्रिणी कधीच नसल्यामुळे त्या मुलीची सिम्प्लिसिटी, त्या मुलीचं डिव्होशन टुवर्ड्स हर फॅमिली आणि वर्क, हे सगळं त्याला फारच आकर्षित करून जातं। आणि मग कुठल्या तरी या कॉमन गोष्टींमुळे त्यांच्यात मैत्री वाढते आणि हो त्या मैत्रीचं प्रेमात कसं रूपांतर होतं हे आम्ही या सिरियलमध्ये सांगितलं। नमस्कार, मी अस्मिता देशमुख। लवकरच आमची एक नवी मालिका येते, तुझी माझी जमली जोडी सन मराठीवर। त्याचा टाईम आहे 10:30 वाजता आणि 11 डिसेंबरपासून येते।
तर माझ्या सिरियलबद्दल सांगायचं म्हटलं, माझ्या कॅरेक्टरबद्दल मी आधी तुम्हाला सांगते. सई माझं हे कॅरेक्टर आहे आणि या कॅरेक्टरबद्दल सांगायचं असं की मिडल क्लास फॅमिली, म्हणजे एकदम सामान्य घरातून ती येते, शिकलेली आहे, स्वतःच्या कामाबद्दल खूप प्रामाणिक आहे, शिक्षिका आहे ती. आणि घरात थोडे प्रॉब्लेम असल्यामुळे तिला काही कारणांमुळे मामाकडे राहावं लागतं, म्हणजे ती मामाकडे आश्रित आहे. परंतु आई आजारी असते, भावाचं शिक्षण करायचं आहे, मामीचा थोडाफार तिला त्रास असतो, मामी बहिणीचा पण थोडाफार तिला एक त्रास असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून तिला बाहेर पडायचं असतं. तर हे सगळे एकंदरीत चालू असताना इतरांची स्वप्न पूर्ण करण्यात तिला खूप आवड आहे आणि तिचं असं म्हणणं आहे स्वतःचं की तिचं स्वतःचं स्वप्न आहे की दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत, म्हणजेच दुसऱ्यांची याचा अर्थ तिच्या फॅमिलीची, मग तिचा मामा असू द्या किंवा तिची मामी, माझी आई, माझा भाऊ, यांचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये ती रमलेली आहे. आणि हे सगळं चालू असताना तिच्या आयुष्यामध्ये एक मित्र येतो आणि तो पण असा अकस्मातपणे येतो, असं काही रिझन नाही आहे त्यामागे की तो काय येतोय वगैरे. आणि हे सगळं त्याला जेव्हा तो हे बघतो तर त्याला सईबद्दल खूप कुतूहल वाटतं की नक्की काय, ही मुलगी कशी आहे. तर तो प्रत्येक वेळेस तिला एक चाचपडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मग आमची हळूहळू मैत्री होत जाते. आणि मैत्रीचं रूपांतर नंतर कसं होणार आहे हे तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. त्याबद्दल मी आणखी एक सांगेल तुम्हाला. हे सगळं चालू असताना मामी एक कॅरेक्टर आहे आमच्या घरामध्ये. तर मामी ही थोडी तिला त्रास देणारी, याचाच अर्थ म्हणजे ती प्रॉपर विलन अशी नाही म्हणता येणार. तिच्या मुलीसाठी ती प्रयत्न करत असते की मुलीचं चांगलं व्हावं, कारण आम्ही घरात दोघी मुली आहोत. ती पूर्ण माझ्या अपोजिट आहे, तिला हिरोईन वगैरे व्हायचं आहे आणि सई एकदम अशी सालस मुलगी आहे. तर मामीला असं वाटतं की माझी मुलगी खूप मोठी व्हावी, श्रीमंत व्हावी. आणि ज्यावेळेस सई तिला दिसते आणि सईमुळे त्या मुलीच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम घडतात, तर त्यावरून मामी तिला त्रास देत असते. आणि हे सगळं चालू असताना सई यातून कशी बाहेर पडते आणि स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करते हे सगळं त्यामध्ये सुद्धा दाखवतं. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.